नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ बनवणारच होते. तेवढ्यामध्ये एक बातमी येऊन धडकली, ती म्हणजे उद्याचा जो काही पेपर आहे तो रद्द झालेला आहे. तसे माहितीये का, युट्यूबवर येणाऱ्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसतात. या कारणास्तव मी तुम्हाला इथं महाटीईटीच्या साईटवर नेऊन दाखवणार आहे की खरंच उद्या जो काही पेपर होणार होता तो खरंच काय झालेला आहे तर रद्द झालेला आहे. त्याच्या मागची कारणं काय आहेत हेही तुम्हाला जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. चला तर मी तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवणार आहे नेमक्या कुठल्या कारणानं उद्याचा जो काही पेपर आहे तो काय झालेला आहे, रद्द झालेला आहे. तर बघा एकंदरीतच आपण पाहूया नेमका पेपर रद्द का झालेला आहे. तर महाटीईटी 2026. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समोरच एक नवीनच अपडेट आलेली आहे महाटीईटीच्या साईटवर. ती म्हणजेच महाटीईटी जून 2026 परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. मग काय कारण आहे बरं पुढे ढकलण्याचं, ते पण जाणून घेणं गरजेचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती दिलेली आहे. नेमकं काय झालं, कसं झालं, आपण इथं जाणून घेऊया. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत पेपर कधी होणार होता, तर उद्या म्हणजेच 28 जून 2026 ला पेपर होणार होता. परंतु काय की आणि तो पेपर एकंदरीतच 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर होणार होता आणि घेण्याचं हे काय होतं, प्रस्तावित होतं. बघा, नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना या ठिकाणी केल्या होत्या. कारण हल्ली पेपर फुटीचं प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या कारणास्तव सावधगिरीनं परीक्षा परिषदेनं एकदम व्यवस्थितरित्या पावलं उचललेली होती. पाठीमागे एक कात्रणही मी आपल्या ग्रुपवर टाकलं होतं की कशा पद्धतीनं सगळं एकदम सुसज्ज व्यवस्थापन चाललं होतं. त्यामध्ये झालं काय बघा, तर आज म्हणजे आजची गोष्ट आहे ती 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी, कुठं तर भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्यानं भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी काय केली, धाड टाकली किंवा धाड घातली आणि त्यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलवून तातडीनं काय केली तर पडताळणी केली असता सदर इसमाकडे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीटी जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. मग भिवंडी पोलीस ठाण्यात काय करण्यात आला तर गुन्हा दाखल करण्यात आला. तर तुमच्या एकंदरीत सगळी गोष्ट काय घडली, कशी घडली हे तुमच्या लक्षात आलं आहे. तर पेपर फुटल्या कारणानं उद्याचा जो काही तुमचा पेपर होणार होता तो काय झालेला आहे तर रद्द झालेला आहे. बघा, जे काही परीक्षा परिषदेनं हे जाहीर प्रकटन केलेलं आहे याच्यामध्ये कुठेही असं नमूद केलं नाही की म्हणजे परीक्षा कधी होणार आहे ते. पुढे वाचूया. बघा, सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला जो काही शिक्षक पात्रताचा जो काही पेपर होता तो पेपर काय करण्यात आलेला आहे तर पुढे ढकलण्यात आलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणे व्हावी असं म्हणजे कोणाचा आग्रह आहे तर तो आहे बघा परीक्षा परिषदेचा असा आग्रह असल्याने याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर बघा एकंदरीतच हे वेबसाईटवर महाटीईटीच्या वेबसाईटवर दाखवलेलं आहे आणि मी तुम्हाला साईटवर नेऊन दाखवलंय. त्यामुळं कुठंही असं नाही की अफवा वगैरे नाहीयेत. ही पूर्णतः काय आहे, खरी बातमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी घाबरून जाऊ नका. त्याचबरोबर तुमचा जो काही सातत्यानं अभ्यास चालू आहे, सध्या ज्या जोमाने तुम्ही अभ्यास करत आहात तो तुमचा जोम कमी होऊ देऊ नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा रद्द झाली खरी, पुढे ढकलली खरी, परंतु खूप जास्त वेळ लागणार नाही हे पण तेवढंच लक्षात ठेवा. आणि ज्या तुम्ही तत्परतेनं सध्या अभ्यास करत आहात ती तत्परता, ते जे काही तुमचं एकंदरीत ज्या अभ्यासाचा वेग आहे तो फार गरजेचा आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काय करू नका तर त्याच्यामध्ये दिरंगाई करू नका. जे तुमचं लक्ष आहे ते निश्चितच मिळणार आहे तुम्हाला. तर बघा
विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही पद्धतीनं त्याच्यामध्ये एक चालढकल करू नका. जो अभ्यास चालू आहे ते व्यवस्थित राहू द्या. कारण कसं आहे माहितीये का, जरी पुढे ढकलली असली परीक्षा तरी या ठिकाणी असं नाहीये की पुढे 1, 2, 4 महिने पुढे जाईल असं नाहीये. कारण की एका वर्षामध्ये परीक्षा परिषदेला 2 पेपर घ्यायचे आहेत. त्यामुळं पेपर जास्त पुढे जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. लईच लई मी म्हणायला लागला 20 ते 25 दिवसात तुमचा पेपर नव्यानं सगळे म्हणजे आता एकंदरीत बघा, जे काही अगोदर प्रश्नपत्रिका आता उद्या पेपर आहे म्हटलं तर सगळ्या सेंटरवर काय झाले होते तर पेपर वगैरे क्वेश्चन पेपर वगैरे आलेले होते. म्हणजे किमान त्या जिल्ह्यामध्ये तरी आलेले होते आणि मग आता ते परत वापस जाणार. त्याच्यानंतर दुसरे पेपर छापले जाणार. तर याला जो काही वेळ लागणार आहे तोच तेवढाच वेळ तुमच्या परीक्षेसाठी पुढे ढकलला जाईल. अन्यथा त्याच्यामध्ये एक प्रकारे चालढकल वगैरे होणार नाही. कारण की वर्षामध्ये 2 पेपर घेणं हे परीक्षा परिषदेला अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा काय करू नका, या प्रवाहातून बाजूला जाऊ नका. जितकं होईल तितकं आतापर्यंत जर तुमचा 70% अभ्यास झाला असेल तर तुम्ही एक सुवर्ण संधी समजा ना, है की नाही. आपल्याला समजा 90 मार्क पाहिजेत की नाही, तर तुम्हाला जर आतापर्यंतच्या अभ्यासानं जर 70च मार्क येत असते तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही या संधीचा निश्चितच काय करा, लाभ घ्या आणि जे काही तुम्ही एकंदरीत बाउंड्रीवर म्हणा किंवा जवळपास येत होतात तर ते काय करा, आता बाउंड्री क्रॉस करून पुढे निघून जा. त्यासाठी सातत्य गरजेचं आहे. ज्या वेगानं तुम्ही अभ्यास करत आहात तो वेग गरजेचा आहे. त्यामुळे बघा, आणि आता जे काही आता मागच्या दिवसामध्ये आपण जे काही लेक्चर वगैरे टाकलेले आहेत तुम्ही पाहिलेलेच आहेत. त्याच परिणाम मी पण संत म्हणजे एक प्रकारे बघा, मी पण काय करणार नाही तर या प्रवाहातून बाजूला निघणार नाही आणि तुम्हीही त्या प्रवाहाच्या बाजूला जाऊ नका. तर तेवढ्याच तातडीनं तेवढ्याच वेगाने मी पण तुम्हाला जे मटेरियल आहे ते काय करणार, प्रोव्हाइड करणार आणि तुम्ही पण काय करायचं, तेवढ्याच तत्परतेनं त्याचा लाभ घ्यायचा आणि व्यवस्थितरित्या अभ्यास करून काय करायची, टीईटी परीक्षा क्वालिफाय करून टाकायची. चला तर भेटूया मग पुढच्या लेक्चरला.